नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या सहप्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. शिवाय या सहप्रवाशानं 3 नातेवाईकांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आलेत आणि केडीएमसी साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तर औरंगाबादमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेतून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. अहवाल येताच त्याला क्वारंटाईन करण्यात आलंय. दक्षिण आफ्रिकेतून औरंगाबादमध्ये आलेल्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि आफ्रिकेतील एक विद्यार्थी शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आला होता आणि त्याला विद्यापीठात क्वारंटाईन करण्यात आलं. तर इतर देशातून आलेल्या 18 जणांच्या चाचणीचा रिपोर्ट सुद्धा आज मिळणार आहे. गेल्या 15 दिवसात औरंगाबादमध्ये 32 जण विदेशातून आले, त्यापैकी 22 जण हे औरंगाबादचे रहिवासी आहेत. परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठीच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आलेत. देशातील आणि राज्यातील याबाबतचे नियम समान असावेत असं केंद्रानं खडसावल्यानंतर राज्यातील नियमांमध्ये तातडीनं बदल करण्यात आलेत आणि देशांतर्गत विमान प्रवास करताना आरटीपीसीआर नको असा केंद्राचा आदेश आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं नियम मागे घेतलेत. साताऱ्यात 10 परदेशी नागरिक होम क्वारंटाईन आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. अमेरिका, डेन्मार्क, दुबई, कुवेतमधून हे नागरिक आले आणि त्या 10 परदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट होणार आहे. ओमायक्रॉनचा देशातला वाढता धोका लक्षात घेता मुंबईत सुद्धा पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. मुंबई विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. मुंबईत परदेशातून आलेल्या 76 प्रवाशांपैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेत आणि या 3 रुग्णांपैकी दोघांचे रिपोर्ट किंवा सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली. मुंबई एअरपोर्टवर आलेल्या प्रवाशांची आकडेवारी समोर आली. 28 नोव्हेंबरला 76 प्रवासी परदेशातून आले आणि त्यापैकी 3 पॉझिटिव्ह आले. दोघांचे रिपोर्ट जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट येत्या 2 ते 3 दिवसात येईल आणि 30 नोव्हेंबर रोजी 2868 पॅसेंजर मुंबईत आले. त्यातील 774 जणांची तपासणी केली, त्यात 1 जण पॉझिटिव्ह आला. भारतामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आणि कर्नाटकातील 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सीमा भागात अलर्ट जारी केलाय. केंद्र सरकारनं आपली नाराजी दर्शवल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विमान प्रवाशांना लागू केलेले सगळे नियम राज्य सरकारनं मागे घेतलेत. साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि बोत्सवाना या हायरिस्क असलेल्या देशांसाठी हे नियम लागू असतील आणि केंद्र सरकारनं वेळोवेळी लागू केलेले आदेशच अंतिम आदेश म्हणून ग्राह्य धरले जातील. झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी ही कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरुवातीला महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये वापरली जाईल आणि ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा न मिळालेल्यांची संख्या मोठी आहे असे जिल्हे निश्चित करून तिथे आधी ही लस देण्यासाठी या राज्यांची शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 7 राज्य आहेत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा दिला. मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीत संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. विविध प्रकारे आंदोलन करून कर्मचारी शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेगावच्या संपकरी कामगारांना आता तृतीयपंथीयांनी पाठिंबा दिलाय. संपाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांनी भजन करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं. भामा आसखेड धरणातून पुण्याला 160 MLD पाणी मिळते. आता खडकवासल्यातून पुणे महापालिकेनं कमी पाणी द्यावं असं जलसंपदा विभागानं सांगितलंय. पोलीस बंदोबस्तामध्ये पुण्याचा पाणीपुरवठा कमी करणार असल्याचं पत्र पुणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलं. मात्र तातडीनं पाणी कपात करता येणार नाही अशी भूमिका पालिकेनं घेतली आहे. पाणी कपातीची ही भूमिका तातडीनं बदलावी अशी मागणी केली जाते. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत अशा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोरोना काळात अनाथ बालकांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
हडपसर येथील चंदूकाका ज्वेलर्स आणि पुना गडगे यांच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेनं हातचलाखीनं चांगलाच गंडा घातल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय. पूनम परमेश्वर देवकर असं आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. कल्याण शहरामध्ये गहाळ आणि चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत केलेत. कल्याणच्या 4 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या 4 वर्षात हे मोबाईल गहाळ झाले होते. त्यातील 44 महागडे मोबाईल कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून गृह विभागाकडून आदेश जारी करून राज्यातील 175 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरती पदोन्नती देण्यात आली. कोळशाच्या आणि डिझेलच्या दरासह इतर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे पुढील काही दिवसात सिमेंटच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रति बॅगला 15 ते 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून सिमेंटचे दर 400 रुपये प्रति बॅग या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मराठी सारस्वतांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते. संध्याकाळी 4:30 वाजता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल. साहित्य संमेलनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्यामध्ये नूतन अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याकडून सूत्र स्वीकारतील. मात्र दोघेही या आजच्या दिवशी अनुपस्थित राहणार आहेत. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या टिळकवाडीतील निवासस्थानापासून ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी दिंडीला मोठ्या संख्येनं साहित्यिकांची उपस्थिती होती. नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलंय. प्रकृती आणि आताचं वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं नारळीकरांच्या कुटुंबियांनी सांगितलं. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ठेका धरला. नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर यांनी देखील रामकृष्ण हरीचा गजर करत यावेळी ठेका धरला. महापौर सतीश कुलकर्णी हे ग्रंथदिंडीमध्ये सक्रिय सहभागी होते. हा आनंदाचा क्षण. आता वाद नको अशी भावना जरी महापौरांनी व्यक्त केली असली तरी नाराजी नाट्य कायम असल्याचं दिसून येतंय. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी जरी देवेंद्र फडणवीस येणार असा दावा केला असला तरी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र यावर कानावर हात ठेवले. मुंबई आणि परिसरातील तापमानात गेल्या 2-3 दिवसात मोठे चढ उतार नोंदवण्यात आले. गुरुवारी कुलाबा इथे 25.8 तर सांताक्रूज इथे 26.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं. या दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात 7 अंशांची घट नोंदवण्यात आली. धुळे जिल्ह्यात एकीकडे अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान केलं असताना आता शेतकऱ्यांचं पशुधन हे अवकाळीला बळी पडलंय. धुळे जिल्ह्यातील देगाव गावात थंडीमुळे 10 गायींचा मृत्यू झालाय. या गायींमध्ये दुभत्या गायींसह लहान वासरांचा देखील समावेश आहे. दुभती जनावरं दगावल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. प्रशासनाकडून या मृत गायींचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शासनानं तत्काळ पंचनामे करून आर्थिक सहाय्य करावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात सकाळी पाऊस झाला आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम सरी बरसतायत. दरम्यान दिवाळीनंतर थंडी वाढली होती. हे रब्बीच्या पिकांसाठी पोषक वातावरण होतं, पण नंतर ढगाळ वातावरण आणि पाऊस झाल्यानं रब्बी पिकांना धोका निर्माण झाला. वाशिम जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून शहरासह काटा कोंडाळासह अनेक ठिकाणी पाऊस झाला. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय. आधीच भाजीपाल्याचे दर वाढले असून या नुकसानीमुळे पुन्हा एकदा भाजीपाला दरात वाढ होणार असल्यानं त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि त्यात हे दाट धुकं नागरिकांना अनुभवायला मिळतंय. या निसर्गरम्य वातावरणात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दाट धुकं पडल्यानं वाहन चालकांना वाहनं मात्र हळू चालवावी लागतायत. बारामती शहर आणि परिसरात सकाळी महाबळेश्वर प्रमाणे धुकं पसरलं होतं.
या निसर्गरम्य वातावरणात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी याचा आनंद लुटला. अगदी 20 फुटांवरचं देखील दिसणं मुश्किल झालं होतं. अवकाळी पावसानंतर आता राज्यातील अनेक भागात थंडीची लाट पाहायला मिळते. पुण्यातही आज पहाटे धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यामुळे विमानाच्या वेळापत्रकावरती परिणाम झाला. अनेक विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली. एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे हवामान विभागानं जोवाड चक्रीवादळाचा इशारा दिला. वादळामुळे अनेक भागात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ आल्यामुळे पाऊस पडतोय. वायू प्रदूषणाच्या वाढलेल्या स्तराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जातील, तर बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सुरू राहतील आणि अध्ययन आणि अध्यापन ऑनलाईन केलं जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या अयोध्येत एका धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली आहे. अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीनं शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. अयोध्येत येणारे सर्व रस्ते, धर्मशाळा, प्रमुख मंदिर आणि हॉटेल्स या ठिकाणी कसून तपासणी केली जाते. भारतात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आले आहेत आणि देशात गेल्या 24 तासात 9,216 नव्या दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 391 रुग्णांचा मृत्यू झालाय. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासांवरती निर्बंध आणले. यातच आता अमेरिकेनं सुद्धा आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरती निर्बंध लावलेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना टेस्ट अनिवार्य केली आहे. अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 24 तास आधी कोविड-19 टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणं बंधनकारक केलंय. यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये मध्य प्रदेशच्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह आणखी एकाचा मृत्यू झालाय. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते. हरियाणातील गुरुग्राम इथे भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. यात 5 जण ठार झालेत तर 1 जण जखमी झालाय. गडी हरसाऊ रेल्वे स्थानकाजवळचा हा अपघात आहे. केरळच्या थिरुवल्ला इथे सीपीआयएमच्या संदीप कुमार या नेत्याची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येऊयात. पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. संसदेतल्या गोंधळामुळे विरोधी पक्षातील 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. या निलंबनाच्या निषेधार्थ सलग 3ऱ्या दिवशी गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. उत्तराखंडमधल्या चमोली इथे जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे परिसरात पांढरी चादर पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. जनजीवनही विस्कळीत झालंय. चामोलीतली ही दृश्य आहेत जिथे बर्फाची दूरवर चादर पसरलेली दिसते. तापमानामध्ये मोठी घट होऊन जिकडे तिकडे जोरदार बर्फवृष्टी झाली आहे आणि धुक्याची आणि बर्फाची ही चादर उत्तराखंडच्या चामोली परिसरातली दृश्य. न्यूझीलंड विरुद्धच्या 2ऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट आहे. आजपासून भारत न्यूझीलंड कसोटी सुरू होणार आहे आणि नुकतंच भारताने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय टीमच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरचं संकट हे आता आणखी वाढलंय. क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं देशांतर्गत सामने स्थगित केलेत आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकनंतर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिमागदार यश मिळवण्याची तयारी सुरू झालेली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मिशन ऑलिम्पिक समितीमध्ये माजी नेमबाज अंजली भागवत, माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, माजी हॉकीपटू वीरेंद्र रस्किन्हा आणि माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा मेहता यांच्यासह 7 जणांचा समावेश केलाय.
आता बातम्या मनोरंजन विश्वातून आहेत. अथिया शेट्टीनं क्रिकेटर के.एल. राहुल सोबतचं नातं अधिकृत केलं आणि अथियाचा भाऊ आहान शेट्टी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. सिनेमाच्या प्रीमियरला के.एल. राहुलनं हजेरी लावली. यावेळी के.एल. राहुलचा हात धरून अथियानं प्रवेश केला तेव्हा सर्वांच्याच नजरा त्यांच्यावरतीच खिळल्या होत्या. कॅटरीना आणि विकी यांच्या लग्नासंदर्भात सवाई माधवपूरमधील अधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी केलंय. कॅटरीना आणि विकी यांच्या लग्नामुळे परिसरात गर्दी नियंत्रित राखणं किंवा कोरोना नियमांचं पालन यासारख्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली असं या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलंय. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण रावनं लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काही महिन्यांपूर्वी विभक्त झाल्यानंतर आमिर आणि किरण पुन्हा एकदा एकत्र आलेत. मुलगा आझादच्या 10व्या वाढदिवसानिमित्त हटके सेलिब्रेशनसाठी हे दोघे एकत्र आले होते. सारा अली खाननं एका मुलाखतीदरम्यान आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. इतकंच नव्हे तर यावेळी तिनं आपल्या ड्रीम बॉय विषयी सांगितलं. जो मुलगा लग्नानंतर तिच्यासोबतच तिच्या आईजवळ राहील त्याच्याशी लग्न करायला ती तयार होईल अशी अटच तिनं घातली आहे. अभिनेत्री रसिका सुनील सध्या चर्चेत आहे कारण काही दिवसांपूर्वी तिनं गोव्यामध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बॉयफ्रेंड आदित्य बिलगीशी लग्न केलं आणि तिचे लग्नातले काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले. त्यानंतर आता रसिकाचे हनीमूनचे फोटो समोर आलेत आणि सोशल मीडियावर ते चर्चेत देखील आहेत. या फोटोंमुळे रसिकाला ट्रोलिंगचा सामना मात्र करावा लागतोय. अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता विनीत कुमार सिंहनं अलीकडेच त्याची प्रेयसी रुचिरा गोरमारे हिच्याशी लग्न केलं. विनीतनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाची घोषणा करताना विवाह सोहळ्याचे काही फोटो शेअर केलेत. विनीत आणि रुचिराच्या लग्नाला मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती आणि कुणालाही याची कल्पना नव्हती. स्वप्नील जोशीनं नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केलेत. त्यानं जॅग्वार कार खरेदी केली आणि स्वप्नील जोशीनं नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार शोरूममधील फॅमिलीसोबतचा फोटो शेअर केलाय. टॉलिवूडमधील अभिनेत्री अरुणिमा घोष हिला एका चाहत्यानं अक्षरशः हैराण केलंय. गेल्या 2 वर्षांपासून तो चाहता तिला प्रचंड त्रास देत होता. विशेष म्हणजे त्यानं तिला 3 वेळा जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानं यापूर्वीही 2 वेळा तुरुंगवास भोगलेला आहे. वेब सिरीज मिर्झापूरमध्ये झळकलेल्या ललितचं पात्र साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांचं निधन झालं. अभिनेता दिव्येंदू शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. आणि या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि सगळ्या ताज्या बातम्यांसाठी आमचं YouTube चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. कोणती बातमी तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला तर सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका. सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.